सध्या चिकनगुनियाची साथ सुरू आहे। यामध्ये साधारण ताप, सांधेदुखी, सांध्यांवर सूज येणे, थकवा, त्वचेवर पुरळ उठणे इत्यादी लक्षणे बघायला मिळतात। ताप जेव्हा येतो तेव्हा साधारणतः 2-3 दिवस आधीपासून जेवणाची चव न लागणे, भूक मंदावणे, थकवा, आळस ही लक्षणे दिसतात। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ताप येणे म्हणजे काय, तर आपल्या पोटातील अग्नी स्वतःचं स्थान सोडून सर्व शरीरभर हा अग्नी पसरतो। किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर पाचन संस्था ओव्हरलोड झाल्यामुळे थकते आणि भूक मंदावते, म्हणून शरीर तापते। म्हणून ताप आल्यावर सर्वात महत्त्वाचं आहे अग्नीला आराम देणे आणि त्या अग्नीला आपल्या जागेवर आणणे। आणि त्यासाठी सर्वात पहिला उपचार म्हणजे लंघन, म्हणजे उपवास करणे गरजेचे आहे। उपवास करताना कडकडीत गरम पाणी घोट-घोट पिऊन उपवास करता येतो किंवा तांदळाची पेज, मुगाच्या डाळीचं कढण, साळीच्या लाह्या असा हलका आहार घेऊन उपवास करणे चांगले। ह्या आजारात सांधेदुखी आणि सांध्यांवर सूज येणे बरेचदा हे लक्षण ताप येऊन गेल्यावर 6-6 महिने टिकून राहते। याचे प्रमुख कारण असते शरीरात तयार झालेला आम। आम म्हणजे मंदावलेल्या अग्नीमुळे अपाचित अन्न जे शरीरात तसेच पडून राहते आणि त्यामुळे अंगदुखी निर्माण होते। अशा वेळेला उपवासासोबत वृक्षस्वेद केल्याने आराम मिळतो। वृक्षस्वेदनासाठी वाळू किंवा रेती घेऊन ती गरम करावी, त्याची पुरचुंडी अर्थात पोट्टेली बांधून त्याने सांधे शेकावे। ताप आल्यावर बऱ्याचदा थकवा येऊ नये म्हणून भुकेचा विचार न करता जे आवडेल ते आपण खात जातो। ज्या तळलेले पदार्थ, चटपटीत पदार्थ खाण्यात येतात, जे पचायला अधिकच जड असतात, ज्यामुळे अजून आम निर्मिती होऊन आजार बरा होण्यास अजूनच विलंब होतो। जीर्ण ज्वर होण्याची संभावना असते, त्यामुळे पुढे अजून उपद्रव निर्माण होतात। म्हणून हलका आहार घ्यावा, पाणी उकळून प्यावे, कोबी, बटाटे, चिंच असे पदार्थ पूर्णतः टाळावे, थंड पेय टाळावे, दही आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ टाळावे। तापातील थकवा दूर करण्यासाठी भाताची पेज, लाह्या, मुगाच्या डाळीचं कढण घेऊन उपवास केल्याने अग्नी लवकर जागेवर येणार आहे आणि हळूहळू पाचन नीट होऊन थकवा भरून निघणार आहे। महासुदर्शन काढा, अमृतारिष्ट, रासना सप्तक काढा ह्या औषधीने गुण मिळतो, पण ही औषधी केवळ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी। वैद्यांना विचारूनच औषधं का घ्यावी याचे वर्णन साइड इफेक्ट्स ऑफ आयुर्वेदा या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की बघा। ताप आल्यावर घाबरून तो लवकर उतरवण्याची घाई न करता, घरगुती उपाय न करता जवळच्या वैद्याकडे जावे। आजार होण्यास जसे काही दिवस लागले तसेच तो बरा होण्यासाठी काही वेळ, साधारण 3 ते 7 दिवस वेळ द्यावा आणि वैद्यांच्या सल्ल्यानुसार वागावे, ज्याने निश्चितपणे चिकनगुनिया उपद्रव निर्माण न करता पूर्ण बरा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। तसेच आरोग्यदायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।